तर नमस्कार मित्रांनो, मी झालेलो खूप बोर. कारण घरात कोणीच नव्हतं. आई बाबा अभि गेलेले गावी आणि शुभांगी गेलेली. तर करायचंय काय असा विचार भरपूर आला मनात. नंतर मी विचार केला थोडाफार काय होणार, व्हिडिओज बनावं, ब्लॉग बनावं. पण ह्या वेळेस म्हणलं जरा ब्लॉग वेगळ्या पद्धतीने करावा. वेगळ्या पद्धतीने कसा तर म्हणलं काय करावं. मग मी थोडेफार शूट करायचा प्रयत्न केला. एकट्याच काही ना काहीतरी धडपडच केली. तर मित्रांनो मी होतो घरी, त्यामुळे मी झालेलो बोर. तर म्हणलं खिडकीत जाऊन जरा बघावं की काय करता येईल आपल्याला. जरा शूट करायचा होता ब्लॉग, म्हणलं काय नवीन करता येईल आपल्याला बघावं. मग नंतर म्हणलं बसावं. उभं राहणं जरा जास्त वेळ जमत नाही आजकाल मला. मग म्हटलं झाडांचं बघावं, पाणी बिणं कशी आलेत. पाणी तर मी काय घालत नाही, पण म्हटलं बघावं. नंतर पडदे बघितले स्वच्छ आहेत का, शुभांगीने स्वच्छ केलेत का, तर स्वच्छ होती. नंतर म्हणलं करायचं तर करायचं का. मग म्हटलं जरा बसलो इकडे तिकडे बघितलं. मान बिन दुखत होती, मान हलवली की जेणेकरून ब्लॉग मध्ये चांगली दिसेल. मान हलवली, ब्लॉग मध्ये बघावं म्हटलं काय इकडे तिकडे होतंय का. नंतर विचार केला चलो आता आपण काहीतरी असं करूया, पण काहीच सुचलं नाही. मग म्हटलं शेवटी झोपावं. पुन्हा झोपलो. झोपेचे एक दोन शॉट दिले आणि नंतर म्हटलं बास आता शॉट कसा आलाय ते एकदा चेक करावं. मग शॉट बघायसाठी उठलो. नंतर म्हटलं आता हा तो शॉट चांगला आलाय, अजून एक शॉट द्यावा, काहीतरी वेगळं करावं. त्यात मला घावली शुभांगीची फेवरेट उशी. म्हणले या उशीला मारावं, पण नंतर म्हटलं नको, शुभांगी आपल्याला काहीतरी बोलेल. मग म्हटलं ग बसावं. इकडे तिकडे विचार करत बसलो. म्हणलं अजून काय करता येईल, अजून काय करता येईल, अजून काय करता येईल, पण काही सुचनच. मग म्हटलं जाऊ दे तिकडं, आपण एक काम करूया. सर्वात महत्वाचं शॉट कसा आलाय ते बघूया. नंतर विचार केला आपण टीव्ही बघावं. टीव्ही बघायला बसलो. टीव्ही बघायला बटन दाबलं, पण आमचा टीव्ही असतो बंद. त्या आईला म्हटलं बटन दाबावं लागणार. उठलो, म्हटलं बटन दाबावं, पुन्हा टीव्ही लावायला बसलो. कारण की लाईट भरपूर आहे, त्यामुळे आमच्या घरची बंद करता बटन. त्यामुळे म्हटलं पुन्हा बस आणि म्हटलं टीव्ही बघावा. टीव्ही चालू केला. थोडंफार टीव्ही चालू व्हायला वेळ गेला. नंतर मी बघितलं की आपल्याला एक बॅट दिसले. बॅट दिसली. मग बॅट दिसलं, बॅट म्हटलं जरा बघावं, साईडला काढून ठेवावी, नंतर बॅट न काहीतरी खेळावं. आणि टीव्ही चालू केला. टीव्ही चालू केल्यावर लागलं म्हटलं युट्यूब बघावं, युट्यूबवर काहीतरी चांगलं बघावं. युट्यूबवर लागलेलं मिस्टर बीस्ट. मिस्टर बीस्ट 2-4 सीन बघितले. पण म्हटलं याला काय, कधी आपण तेवढा मोठा युट्यूबर होणार, म्हणून बंद केलं. म्हणलं आता काय करावं, आता काय करावं, तर बघावं म्हणलं क्रिकेट खेळावं. आणि क्रिकेट खेळायसाठी काढलेली बॅट घेतली आणि म्हटलं आता क्रिकेट खेळावं. तर क्रिकेटला बॉल शोधत होतो. त्या आईला म्हटलं बॉल सापडणार. शोधला 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 शोधला, इकडे तिकडे बॉल शोधला. बॉल काय भेटला नाही. आणि बॉल शोधण्याचा माझा टाइम गेला. मग माझा क्रिकेट खेळायचा मूड पण गेला. म्हटलं जाऊ दे बस. मग बसलो मी रील बघत. खूप वेळ रील बघितल्या. रील बघता बघता टाइम कसा गेला तेच कळालं नाही. तसं मला एक कळालं की आपल्याकडे जेव्हा टाइम कमी असतो ना, तेव्हा आपल्याकडे भरपूर चांगल्या चांगल्या रील येतात. पण जेव्हा टाइम जास्त असेल तेव्हा लय बकवास बकवास रील येतात. कसलेही रील येतात तेव्हा. तसल्या रील मी कुणाला शेअर करत होतो. पण काही जणांनी मला चांगल्या रील पाठवले, ते मी बघत होतो. आज पहिल्यांदा मी कुणाच्या रील बघत होतो. म्हणजे असं बघत नाही मी जास्त, असा कमीच जणांचा रील बघतो, पण आज बघत होतो. म्हणलं चला रील बघू, आज भरपूर टाइम आहे आपल्याकडे, कोणच नाही, बोर दिवस होता, बघत बसलो रील. असं मध्ये आधी वाटलं पण गेम खेळावं, पण नंतर म्हटलं नको. मग तेवढंच आशिषचा फोन आला. मग म्हटलं आशिषशी फोन बोलावं. अशा तऱ्हेने आपला बोल संपत आहे. बाय, नमस्कार, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.
हा ब्लॉग आवडला तर आपण असंच ब्लॉगिंग ट्राय करू बटू. त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा.